ग्रँड हयातमधील बैठकीनंतर मवियाची मातोश्रीवर खलबतं। बैठकीत निकालानंतरच्या संभाव्य समीकरणांबाबत चर्चा झाल्याची माहिती। बहुमत मिळाल्यास 26 तारखेच्या आधी सत्ता स्थापनेबाबत चर्चा। मविया नेत्यांचा एकाच गाडीने प्रवास। संजय राऊत, जयंत पाटील, सतेज पाटलांचा एकाच गाडीने प्रवास। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलं सारथ्य। वाढलेल्या मतदानाचा महायुतीला फायदा होईल। फडणवीसांना महायुतीचं सरकार येण्याचा विश्वास। तर 23 नोव्हेंबरला संध्याकाळी मविया सत्ता स्थापनेचा दावा करणार, संजय राऊतांचं विधान। संभाजीनगरमध्ये नोट फॉर वोट झाल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप। पैसे वाटपाचा व्हिडिओ दाखवत भाजपवर गंभीर आरोप। आंबेडकर नगरमधील मुस्लिम दलित मतदारांना पैसे वाटल्याचा दावा। अजित पवारांना बारामती कोर्टात 16 डिसेंबरला हजर होण्याचे आदेश। 2014 मध्ये मतदारांना धमकावल्याचा आरोप। माजी IPS सुरेश खोपडेंनी केली होती याचिका। सोलापूर मवियात आघाडी धर्मावरून वादाची ठिणगी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद कोळींची खासदार प्रणिती शिंदेंवर खालच्या भाषेत टीका। तर कोळींविरोधात काँग्रेसचं जोरदार आंदोलन। उद्योगपती गौतम अदानींविरोधात अमेरिकेतल्या कोर्टात गुन्हा दाखल। सौर ऊर्जेचं कंत्राट मिळवण्यासाठी 2000 कोटींची लाच दिल्याचा ठपका। अदानी समूहानं फेटाळले आरोप। शेअर्स कोसळल्यामुळे अदानींना फटका। अदानी समूहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा झटका। केनियाकडून अदानी समूहासोबतचा 6000 कोटींचा नियोजित करार रद्द। अमेरिकेतील आरोपांनंतर अदानी समूहाला केनियात झटका। राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी आर्किटेक्ट चेतन पाटीलला जामीन मंजूर। 25,000च्या जात मुचलक्यावर मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर। राज्य बोर्डाच्या 10वी-12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर। 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची, तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्चमध्ये 10वीची परीक्षा होणार।